त्या दिवशी ज्या दिवशी रामाचा जन्म झाला असं आपण मानतो, त्या दिवशी जर त्याचं प्राणप्रतिष्ठा झाली असती, प्रतिष्ठापना झाली असती, तर त्याला प्रचंड मोठं स्वरूप निर्माण झालं असतं. पण लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता असल्यामुळे कदाचित ते आधी घेतलेलं नसते. त्याच्यात विशिष्ट हेतूही असण्याची शक्यता मी नाकारत नाही. पण ही न्यासाची जबाबदारी आणि राम मंदिराचं काम पूर्ण व्हायचं आहे आणि न्यासाने हे ठरवलं पाहिजे. न्यासाने हा निर्णय घेतला असेल की आपल्याला हे आधी करायचं आहे. आता ज्या ते करतायत त्यात आपण सहभागी व्हायला त्याच्यात वाद घालण्यात मला काही फार स्वारस्य वाटत नाही. राम मंदिराची उभारणी रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते, त्याच्यात सगळे रामभक्तांचा आनंद आहे. आणि उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेश उत्तर भारतामध्ये मी बघितले की रामाबद्दल एक विशेष अशी आपुलकी आहे. याचा अर्थ त्यांनी आपले विचार सोडले असा गैरसमज आणि आभास निर्माण झाला मला वाटत आहे.